महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली 66 नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर, मनीषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन। दादर येथील रंगशारदा सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे समोर येत आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र लढणार, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र लढणार, मात्र दोन्ही पक्ष एकत्र लढत असेल तरी शरद पवार गट घड्याळावर लढणार नाही। आमदार रोहित पवार यांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे याची घोषणा करायची गरज नाही, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गट व शरद पवार गटाच्या युतीवर स्पष्टीकरण दिले आहे। राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे याची घोषणा करायची गरज नाही, आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत। खासदार संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। मुंबई आपल्यापासून वेगळे करायचं स्वप्न उद्ध्वस्त करायचंय, बाळा नांदगावकर यांचा हल्लाबोल। बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्त्वाची, मुंबई आपल्यापासून वेगळे करायचं स्वप्न उद्ध्वस्त करायचंय, असा संदेश राज ठाकरे यांनी दिला। बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य।